नमस्कार, योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, 2 दिवस कोकण दर्शन करायचं आहे, काळजी करू नका। 4 व्यक्तींसाठी एसी कार आपण उपलब्ध करून दिली आहे। पुणे शहरातून तुमच्या घरापासून ते घरापर्यंतचा प्रवास असेल, 2 दिवसाची कोकण सहल असेल। आता मात्र फक्त 25 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत मुरुड जंजिरा किल्ला हा बंद असल्याने आपल्या मार्गात काही बदल करतोय। म्हणजे 2 मार्ग असणार आहेत। तर आपण पहिल्या दिवशी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा वाडा बघणार आहोत, राजमाता जिजाऊ यांची समाधी स्थळ पाहणार आहोत, श्रीमान रायगड दर्शन आपण पहिल्या दिवशी करणार आहोत आणि त्या दिवशी रात्री आपण दिव्यागर येथे मुक्कामाला जाणार आहोत। दिव्यागर येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सुवर्ण गणेश मंदिराचे दर्शन घेऊन दुपारपर्यंत दिव्यागर बीच येथेच असणार आहोत। दुपारनंतर आपण आरावी बीच कडे जाणार आहोत। आरावी बीच नंतर आपण हरिहरेश्वर येथे जाणार आहोत आणि सायंकाळी 6 वाजता आपण पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत। हा झाला मार्ग 1 किंवा मार्ग 2 असा असणार आहे की सकाळी पुण्यातून आपण निघालो की डायरेक्ट हरिहरेश्वरला जाणार आहोत। हरिहरेश्वर त्यानंतर श्रीवर्धनचा आरावी बीच करणार आहोत। नंतर आपण दुपारी पोहोचणार आहोत ते दिव्यागर येथे। दुपारी 2 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत आपण दिव्यागर येथेच असणार आहोत। त्यानंतर आपण सुवर्ण गणेश मंदिराचे दर्शन घेऊन आदगाव बीच येथे जाणार आहोत। आदगाव, वेळास हे सगळं पाहून आपण सायंकाळी 5 वाजता पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत आणि 2 दिवसाची सहल असणार आहे। 4 व्यक्तींसाठी 8,000 रुपये आणि 6 व्यक्तींसाठी 11,000 रुपये। तर 1 दिवसीय सहल करायची असेल तरी 4 व्यक्तींसाठी 5,600 मध्ये उपलब्ध आहे आणि 6 व्यक्ती ते 7 व्यक्तींसाठी फक्त 7,000 रुपयात 1 दिवसीय कोकण सहल उपलब्ध आहे। तर आपल्याला सहल बुक करायची असेल तर आजच कॉन्टॅक्ट करा 7620 88 0080 या क्रमांकावर। ही सहल मर्यादित आहे 15 ऑगस्ट पर्यंत, 15 ऑगस्ट 2025 पर्यंत। कारण शासनाने तारकर्ली बीच, मुरुड जंजिरा, पोटी व किल्ला हे बंद ठेवल्याने आपल्याला मार्गामध्ये थोडासा बदल करावा लागतोय। तर मार्ग 1 आणि 2 मी तुम्हाला सुचवले आहेत, यापैकी कुठलाही मार्ग तुम्ही चूज करू शकता आणि मला सांगू शकता। आणि टोल, पार्किंग इन्क्लूड सर्व काही आहे। राहणे, नाश्ता, जेवण मात्र तुमच्याकडे राहणार आहे। ड्रायव्हरचं जेवण तुमच्याकडे राहणार आहे। बाकी सर्व प्रवास खर्च पुणे ते पुणे, टोल, पार्किंग, एंट्री फी, टॅक्स सर्व काही आम्ही पाहणार आहोत। सुरक्षित प्रवास आहे, अनुभवी चालक आहेत, 25 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे। याच मार्गांवरती आपल्या गाड्या चालतात। तर आजच कॉल करा आणि आपली सहल बुक करा आणि पावसाळी वातावरणात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आजच कोकणामध्ये चला। भेटूयात आपल्या सहलीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।